आधीच घेईल पण असा ना बोलवता बनवू ना ये काय लक्ष्मी वहिनी लक्ष्मी ये लक्ष्मी वहिनी लक्ष्मी वहिनी तोंड बसून हा तोंड बळून तुझा असं केरसून कुत्र्यावं रांडावं शिमुरड्यावं तुम्हाला कामा नाही घुबडीवं हा याच्या दारी त्याच्या दारी हा कचा कचा मचा मचा करीत या मी आता बोलवून घेते घे बस भाई सगुणाबाई काय वय सुद्धा तुझा तू माझा आता गळा बसत आलाय आणि का इकडे ये यशोदाबाई मग काय कशाला बोलावलास वा अगं तुला बोलवण्याचं कारण म्हणजे एकच आपल्या गावात आलाय कुंभार आणि कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत मडक्याचा फायदा होतोय आणि म्हणून तू तर आली पण बाकीच्या जोडीदारनी कुठं आहेत माग आहेत त्या पोरी असं ना आणि आपल्या आता आपले झाले ते पोरग्या साल बनवून घेतोय ओ बाई माझा फुलगादड नाही पाहिलं का ए भाऊ तुझा फुलगादड अरे मला काय तिकडं मालका जवळ असेल ते माझा असेल मालका जवळ ए पोरी हो साजना ए साजना भस्कोण नाही तुम्हाला काही कामच नाही हे जेदारशी ते जेदारशी सकाळ उठून गेले तर हा काय बाई पेट भोळानी जांग जाष्टी अंग नको जांग चाष्टी कुलाची तू कारवीचा जभारा आयावा देवा बिटक नाही की सुपडकानी बेहडोळी तुनी राखाडी पडा पुंजळी पडा माटी व्हळ तुनी ढेकना पडा यशोदा हाय कॅम्प्युटर बंद करायचा हाय कॅम्प्युटर एकदा चालू झाला इने एकदा गेअर टाकला ना का घाट चढून निघते आवाज तुम्हाला कामच काही सकाळ उठले का ये जेदारशी ते जेदारशी कट कट भट भट हा तुम्हाला काय काम आहेत ना वा ऐकला ना काय ऐकला तुम्हाला जर मशीन घ्यायचा हवा तर ही बाहेर देशाचा मशीन आहे हिरीवर गोठवला ही मशीन खपाखप पाणी फेकत आहे बोरगावच्या पुढे वडाळ्याला गेला की मशीन भेटून जात आहे ना हे मशीनीला बटनच नाही बटनच आम्हाला सापडत नाही हे दोघे जणी नाही तर पटनागाव सायल्या ना पटनागाव सायल्या नाव यशोदा हाय ऑनलाईन वरला आहे तुला काय माहिती ऑनलाईन वरला आहे चला पुढे काय आलं बोलवलाय तुला बोलवण्याचं कारण म्हणजे एकच तुम्हाला कामा नाही ना तवा अव मडक्यावाला कुंभार आलाय आणि कुंभार म्हणजे कसा आता कडक उन्हाळ्याचे दिवस आवत ते ह्या बुट निघत आहे तर निघत हवं नव्हते काय मी सांगते कुंबड्या खैस कुंबड्या खैस नाही कुंभार कुंभार मी सांग उठानाचे निघत हवं कुंभार आलाय कुंभार पण आपल्यातली ती एक मग लक्ष्मी बाई तिला ना पक्की मडक्याची पारी काही बी घ्या गेला ना पक्की पारी व तिला वाजवून नाही व आवत तसा नाही बाजारात गेली ना वांगा बिंगा घेतली वांगा बटाटा घेल तर आधीच आणि अशी गलीला गेली का बाय किती लव आणि कवड्यातला वाटा आणि घियाचा तर नाही आणि आधीच घेल पण असा ना बोलवता बनवू ना
ये काय व लक्ष्मी वहिनी लक्ष्मी ये लक्ष्मी वहिनी लक्ष्मी वहिनी काय जाते तोंड वासून काय जाते तोंड वासून हा स्वात तोंड बळून जा तुझा असं केरसून कुत्र्यावर रांडावं शिमुरड्यावं तुम्हाला कामा नाही घुबडीवर हा याच्या दारी त्याच्या दारी हा कचा कचा मचा मचा करीत या जात्या तोंड वासून काय बाय तुम्हाला कामा नाही अन व इकडे येव वायशाक हात लावला तर लगेच ते पोरावर जाऊन पडलीस ना व नाही व जरा देतीस तर ते तिकडं जातो ना व तरुण तरुण येवाच आणि कुत्रे धक्का दिलास तर दिलास दाटेनं हेल्ला आणले पोराचं फ्यूज उडून टाकलं मी ए फ्यूज उडवणारी नाही व तुम्हाला कामा नाही का माझ्या दारा पुढे बाई निसत्या वट वट करीत या ए कोणाला सांगते कोणाला सांगते आणि कोणाला सांग आणि काय बाय आणि तू काय करशील आणि तू काय करशील आणि काय करशील काय करशील म्हणजे तू कोणाला आवरती कोणावर तुला सांग माझ्या तोंडीला काय करशील जाय मर 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 ए पोरी इकडे तिकडे जाऊ नको तुझा जीवडा काढून टाकतील इकडे त्या आळीला काय जातेस तू हे आळीला जाऊन दाखव ना हे आळीला काय जातेस इकडे जाऊन दाखव ना तू हे आळीला जाऊन दाखव. ए इकडं भुदक नाही तडावून तुडून पाणी करीन तुझा नवय ये सुंदराबाईने तू आलेस व बया बया पहिले तर पार चिकनी चोपणी दिसायची काय बघ चोब बसून नव आता तर आम्ही काय सांगू एकच कॉलेज मध्ये नव मी मागच्या वर्गाला ही पुढच्या वर्गाला बाई बाई हवियर ना मेकअप पुढच्या वर्गात आणि ही खालच्या वर्गात आणि मी मध्य वर्गात आणि मध्य वर्गात तुम्हाला सांगा तू जा आम्ही दोघी कॉलेज मध्ये होतो तर ते का पोऱ्यांचा नंबर वा माझं नाव नको की माझं नव्हतं बरोबर 60 नंबर पण ते आता काय झालाय त्या एक दोन तरी हवं व. नाही ना बा. आहेत पण आता काय झालाय ते बाकीची नंबरात आम्ही राहतोय पलाटात तहानायचं मला असं व नव्हे पण आव दिसायला अशी दिसायची ना काय सांगायचं बाई 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 येर नव लगेच गेले तुम्हाला माहित नाही हे सोबा बसलं त्याला कारण आहे काय कारण यंदा पावसाळा जास्त झाला त्या खर खासा पडले आहे हा आता पुढच्या महिन्यात मुरुंब आणला टिपून घेतल्या का चोपडी चिकन खरंच व नव्हे पण तरी पाय ना व आव हिच्यावर अशा नजरा लागायच्या ना पोरांच्या माझ्यावर तर कमीच व पण हिच्यावर अशा नजरा देवा शपथ पोरग्यांनु खराच व तुला सांगतो पकांना खरा हिचा एकदाशी मी गावातून निघलो हा का सगळे तरुण पोरांच्या माझ्याकडे नजरा लागायच्या ना पण आता बाये मी म्हातारी होत आलो दहा नजरा लागायच्या आणि आता म्हातारी झालो तर मला डगरा सांगत हेर हेर डगरा सांग आता इल डगरा सांगते तर आता हे असे देवा देवा आखी पत्रा न उडून गेली अव ह्या मागच्या वादळात नाव मागच्या वादळात अगं पोशे हाय बांडगी होती तर हिला पोरे असा ताव काय सांगत हाय हे भीतीला ते भीतीला हाय अशी झाली तशी झाली आणि आता म्हातारी झाली ना ता डगर सांगते आणि पहिली बांडगी होती ना ता बुवा ही काही बुवा हाय याचे हाय इकडं आणि तिकडे याचे घरी त्याचे अशी सांगत आणि आता म्हातारी झाली कोणाचाच काय असाच नाही व डगरा सांगते तर आव पहिले काय सांगू तुम्हाला आव जशी गावात शिरली ना तर काय सांग बाई एवढा मोठा डोका होता पायदळ पडायचा अशी चालायची तर झाडू मारायची गरज नाही अख्खा गलीन गरज झाडू काढायची एवढा डोकाने आता काय हेर नव सगळा काय शिनव तुझा नाही 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 बाळ खैरीने चाटून खायला. हा बाबा तुला सांगू का या डोका आता का कमी झाला याचा कारण आहे काय कारण व कारण म्हणजे असा एक दिवशी मी गावातून निघाली तेव्हा सर्व गडी माणसं पारावर बसलं ते आणि मग पारावर बायांची बाबतीत बोलायचे त्यांना कामाच काय व हा येजेबाईचा उरकव तेजेबाई येजेबाईचा नाका असा येजेबाई बट हेरते येजेबाई धोदल गाली आव त्यांना कामाच काय
आणि काय व ही बाई तशीच माझी बाई तशीच त्याची बाई अशीच आणि तोंड बळायला काय व काम मडणी घ्यायला पुड्या खाती पच पच आणि आडवा तिडवा तडस पडते ना जात भुसळावून मग काम काय मग काय त्या विषय घेतला हा. म्हण आपण बायकोला पायाचे नखापासून तर डोकीचे केसापर्यंत नग दागिने पुरव आणि बायको बो आपल्यासाठी काय देते हेर हेर मला तर नाही एक फुटका मनी नाही खरंच होता ना ती बी इकून खायला दारूवर ना बायको म्हणा काय देत नाही मडणी घ्यासाठी सकाळ पाठीपासून उठावा कामा करावा आणि आयता नव भुसळा देवा तोंड बळ्या भुसळत तर भुसळत आहे भुंड्याला हातपासून चाल्या करते बायकाला सांगतात अरे हे बैलाला पान बाजू आमका करतो आणि ते दादा साहेबासारखं पुढाऱ्याचं हिंडत आहे आणि मला बायको काय करत नाही त्यांचा वाटोळावा तोंड बळून जाते मग तुला सांग तू जेव्हा ते काय सांगायचं बायको आपल्यासाठी काहीच देत नाही बा खराच आणि मला आला राग राग म्हणजे आवा तर काय सांगायचं नाकारचं काय माशी बसून देईल मला राग आला म्हटलं काय गडी माणसासाठी नवऱ्यासाठी काही बायका देणार नाही असा मी दिल्याशिवाय राहणार नाही निश्चय केला घरी आली आणि वस्त्रा गवसला हा सूर काय नाही व सूर गवसात हवी नवरा कापायचा हवा ना आणि मग काय सूर वस्त्रा गवसला आणि मास कोणाचाच विचार घेईन नाही मी म्हटलं नवऱ्याला दिल्याशिवाय राहणार नाही माझा डवऱ्या जिताच ताव तर दाढी डोका देऊन मोकळी झाली खराच व इज्जत वाढणं व हे बया जाऊ द्या 12 भानगडी मरू द्या तिकडं ही पहिली एवढी जाडी जुडी दिसायची मग बाये नव कशी व कॉलेज जाऊते एकदाच बाये दोबडचं माते डांगराचं कुलाई जे थव मग खराच घालतो तसं धोतीचं भुजाचं धोती तुला माहित नाही आम्ही कॉलेज मध्ये होतो तर अशी जाडी आणि कुली अशी डांगराचं मला बाया गाडीत कोणी घे नाही पण तुला सांगा तू गावकरी आला अडचण पडायची नाही कधी कुकू मागण्यात लग्नात नगाऱ्याची गरज नाही पडत नगाऱ्याची गरजच पडत नाही पाहत गावकरी नगारा गवसून तर नाही आणि कुल्यावरच भागवत नाही माझ्याच कुल्यावर भागवत तव ते कुल आता बारीक झालंय हे इकडे यावं काय व ऐकला व मला बोलावलंय कशासाठी व आवत नव तुला बोलवण्याचं कारण म्हणजे या आम्ही होड्या पोरग्या होतो तर त्याच्यासाठी मडकी मी सांगा पासिंग करण्यासाठी तुला बोलवला म्हणजे गावात कोण आलाय कुंभार आलाय मडणी घ्या कुंभार आलाय म्हणजे मडकी ते बया मडक्याचं तर नावच घेऊ नका बरोबर मडका पाहिला तर माझ्या असे मस्तकात आग होते बाई तर काय सांगू तुला बाई आता मागे भनवड मधून लय बाई मोठा मडका आणला आता म्हटलं उन्हाळ्याचा दिवस चांगला म्हटलं पाणी गारून लोकांना येते जाते पाणी पाहिजे बाई काय सांगू आणला नव माझा नवरा दारवाड्या बाई काय सांगू वाईट पिऊन काय असं तिला सुध नाही राहत बाई दारू पितो बाई काय त्याच्या मनात आला गेला नव बंदराला 4-5 पोती सुकटा बोंबला घेऊन आला बाई मग आला तर आला म्हटलं मग मला सांग ये लक्ष्मी म्हणे या ठेव म्हण आता मला झालं या ठेवायची कुठं अशी मोकळीच्या ठेवायची तर मांजराचा मोठा धाक खराब होत्या या बाया मग डोका लावला ना म्हटलं या मडका जाऊ दे तिकडे पाण्याने बिनी गारून प्याचा सगळी मडक्यात ना वापरली सुकटा बोंबला दाबून भरली बाई ठेवली आला एक दिवस बाई 12 वाजलं रात्रीवर आला नवरा पेऊन नव असा लाता देऊन उठवला ना मला आताच्या आता म्हणा सुकटा मला न तर बोंबला करून दे बाई तेवढे गेली उठली नव मडक्यात जाऊन पाहती तर अख्खी बोंबला खराब नव तेवढे रात्री पाहिल्या नाही तर नवऱ्याला सांगला तर मला आजी बदक देईल डोका लावला उचलली नाही तर अख्खे उखरड्यावर नेऊन फेकून दिली नव आणि काय किती येडी का खुडी तू काय एवढा बोंबलांचा सुकटाचा नाश केला आणि तशीच माझ्या घरी आली असतीस माझ्या घरी आली असतीस एवढ्या गोष्टीत माझा डवऱ्या लय हुशार या बाबतीत लय हुशार खराच तुला सांगतो एक वेळेस आमची सुकटान बोंबला खराब झाली माझ्या डवऱ्याने डोळ्याचा पाता नाही हलून दिला डोळ्याचा पाता नाही हलून दिला
आणि दिंडोरीला गेला आणि झेरॉक्स करून आणली तर पोशाई वाणून वाणून खाली. खराच व नाही इजा बास जवा हवा ना ते बाच्याच काळात झेरॉक्स मशीन हवा सुकटा बोंबलाचा. तिच्या आईच्याच ना बाच्याच मसनी ना बॉम्बला सुकट झेरॉक्स करायचं. बरं जाऊ द्या मरू द्या. मला मडक्याची पासिंग नाही बाई. माझा नवरा घरी नाही बाई. माझा नवरा भलता इसाळ्या बाई देवा शपथ व बाई आत तरी गेला ना तर असा ढोकूनच पाहिजे. इसाळतो म्हणजे वाईट. हा विसाळत होता आता ही अशी नवळे. अव तुला काय सांगू बाई माझा नवरा पास तर काय सांग बाई करून फसली देवा शपथ व बनवडलाच गेली बाई. बनवडला गेली बाई. एक दिवस बाई चिलीच्या दुकानात बसली ना व तोंड्यालाच व इकडून जाता ना तोंड्यालाच परग्यावं हेरलाय ना व तडच ना बसली मी बाई. काय सांगू मी बसली ना व तो बी आला मडणी घ्या. माझा नवरा स्व लोक लोक हा आता हा माझा गाव पण माझा गाव तिकडं पण तो लोक आडला ना पिपळ पाड्याचा. मग काय तर बाय काय सांगू चात आडणं व केळीचा ज खांबा आहे मधाचे जगत गोड कोडच नाही ना त्याला गुबी. मग काय तर काय सांगू तुम्हाला बाय आला ना बसला तिकडच्या बाजून आणि सारखा मडणी घ्या डोळं मार माझ्यावर मारायचा नव बाई खाल्ली चिली नव तू लागली केली. मग काय तर तसाच झाला. चिली खान असा तोंडबळा किली बिली पाहणं असा पिली पिले डोळं करायचा. बाय मी बी मागवली एक प्लेट मी येऊ दे मिक्स मी सांगा बाय मिक्स खाल्ली तो चिली खा मी मिक्स मागितली मी खाल्लं सारखा सारखा बाई खाल्ले 2-3 घास माझी जीवाची किली बिली ना मला कुठं राबात आहे व मी न पकी डोळं मारा प्लेट उचलला मी पकी डोळं मारा तर काय सांगू बाई झाला माझा आमचा दोघाचा मनपसंद म्हणते मग मोहनी लावली काय माहिती कुठं आवा खावा तरी त्याचा चेहरा दिस ना व घरी जात जिकडं तिकडं तोच दिस बाय पाहिला नाही तर आईला सांगला करीन तर मी पिपळ पाड्याच्याच पोऱ्याला करीन ना तर मरून जाईन. फिक्स झाला फिक्सा झाला ना व आणि काय बाय फिक्सा झाला बासला माहित पडला माझे तर बास असा आगज पेट रांडा तुला एवढ्या करता जन्म दिला तुला मारून टाकीन आमका करीन फलान करीन भितका करीन बाई काय काय सांगू एवढा बोलला बाई. मग मला पक्का राग नव आता मी करीन तर तेलच करीन. मग त्याला धमकी दिली ना माझ्या बा असलं हा करीन तर मी तेलच करीन तर मी ना सादड्याच्या झाडाला फास घेऊन मरून जाईन नव खराच वा आधीच असा सांगला. बाई चराट घेतला सादड्याच्या झाडाखाली जाऊन बसली. दुसरे दिवस बी चराट घेतला आणि सादड्याच्या झाडाखाली जाऊन बसली धमकी दिली ना व 3 दिवस झालं बाई खराच वा आधीच 3 दिवस झालं. चौथ्या दिवशी तर उभा सादडा मरून गेला पण मी कुठं मरत हे व पिपळ पाडच्या बाया तर हेरत तिला हाय मरत. आता मी काय मरीनच का अशा धमक्या दिल्या तर मी करून देईल मला. बाई काय सांगू झाला ना लग्न बाई 8 दिवस मजा बाई तुझी 8 दिवस मजा काय बाई काळा बहीण डोका दिसायचा काय चिकना चोबना बाई 8 दिवस मजा 10व्या दिवशी तर मडणी घ्या बगळाच फुलून न व्हायला. मग काय तर बाई असा बाबीर ज होटाचा भोकरे डोळ्याचा देवा शपथवर पोरगे मेंढीला आला नव मला मोठा धाक बाई आला बिला तर माझ्याशी जीवाची तगमग होऊन जाते बाई कोणा पळा नाही बाई अशी आव बका मारत आहे ना काय घाबरतेस आम्ही खाऊ ना घाबरस नको मला बाई आला बिला तसा तुला ऐका नसत पैसे दे 15 दिवसात नीट करून टाक नको बाई तुमची बी नवऱ्याचं ऐकत नसतं ते माफशी आणून ये आला बिला ना तर मला लई बाई मारहाण कर मी जाते बाई नाही बा काय मी जाते काय तुझी गाडी चालू आहे काय गाडी चालू आहे काय तुमचा बाजार भरला इथं भाऊ भाऊ काय म्हणतेस जराशी मला अडचण निर्माण झाली. कोणती अडचण आहे हा काय अडचण आहे अडचण म्हणजे अशी तुला पाहिल्या मला आठवण आली. कसली आहे आठवण अशी आली का लोकाही सगळं मेंढून मेंढ कापलं सोंगण्या झाल्या गवता रचून दिली गवता रचून दिली आणि तुने हा मेंढ का हाल ठेवला आहेस काय म्हणतेस हा मेंढ काय ठेवला हा मेंढ आहे काय आहे पुढे काय आहे अहो नाही तर मग यांनी ते कापायचे नाही तर तणनाशक मारायचं. ऐकून घे ऐक हे काय आहे गवत आहे हा गवतच वाटत आहे ते काय असं आहे ना मी कोण आहे कोण मी आहेस? तुमच्यासारखी बाई आहे का गडी आहे
गडी गडी आणि मग गड्याच्या होटावरती काय असतंय? बिमण्या. हा ते पोरांना माहिती आहे. मग म्हणजे ही मिशी हा हा? ही मिशी मग राहून दे तशी मिशी मग काय आता हा? राहून दे तशी. तुम्हाला याची माहिती आहे का? माहिती नाही भाऊ. तर मग ना ती सांगा ना, सगळा दांडमेंट खुरपून टाकला हा. तर तुझं ना इळ नसं चालत, करवत नसं चालत, कुराड नसं चालत, तर मी काय सांगतोय, तणनाशक मारून. नाही, हे गवत नाही. हे बघ, तुम्हाला माहिती नाही, नाही. माहिती नाही. अरे आणि मग ए भाऊ, हीच जण नको गड्या कडाडस. आम्ही खड्याला पण नाही बिजन, आम्ही सुरगाण्याकड. पण एकदा हीच जर पडली ना, आता आम्हाला देवा शपथ आवून आता जर हिच्याचा फडका चालूच आहे, पण वजच सांगड्या भाऊ. ऐकून घे, माझ्या बाईला इथं कशाला आणलं तुम्ही? कशाला आणलं? काय का मला? तुझे बाईल आणि मग मग तुझी बाई जर आम्ही आणली तर ती काय भुजून खाली हा? आणि मला ओळखलंस? बाईत बाई येणारच ना. मला ओळखलंस? मी कोण आहे? तू कोण? तुला जाणीव आहे? नाही. ह्या परिसरामध्ये, ह्या गावामध्ये सरपंच आहे. कोण? सरपंच. तू. आणि मग तोंडाला शब्द तोंडात ठेव. तोंडाला शब्द तोंडात ठेव. झालं काय? जर सरपंचाचं नाव काढलं काय झालं? आमच्या गावात बंदी आहे ती. कशाची? सरपंच म्हणायची. म्हणजे हा? सरपंचाचं आम्ही नाव घेत नाही. कशामुळे? कारण काय फार मोठा अन्याय केलाय काय नाही केलं? सरपंचानी. आमच्या गावातल्या सगळ्या संडाशी खाऊन घेतल्या. हे? एक नाही ठेवेल, एक नाही. व खरा जो बाये कोणाचीच ठेवेल नाही, अख्ख्या गावची न. मला तर दोनदा आलथी बाये संडास, दोनदा आलथी तर बाये सगळी न माझी बी खाऊन घेतली. आता भाऊ ज्याची त्याची संडास, ज्याची त्याच्या पत्रा. ओशे संडास नाही, गावातलं रस्ता पण हे चावून खायलं, आणि रस्ता खावायचं नाही, खडी पण खात आहे. आणि त्यांनी काय सांगितलं? मग ते ऐकून घे, सरपंच संडास खात नाही, संडासीचे पैसे खात राहतील असं म्हण. आता नाही र, संडाशीचं पैसे खाताय तर पैसे खाल्लं काय, संडास खाली काय, ए, फरक काय? खावा लोकांच्या संडाशी का आले खातो? तुला मी तुझे संडास बाई, चला पुढे चला, पुढे चला. म्हणजे सरपंचाचं नाव घ्यायचं नाही नाही अशी म्हणतेस ना? नाही आणि मग आमच्या सरपंच- गावात, आमच्या गावात सरपंचाचा तर नावच नाही घ्यायचा. अन्याय काय केला आणि सरपंचाने? अन्याय आम्ही काय एक केला? कायदा केलाय. कर ना, काय कायदा? हा, कायदा केलाय कारण आमच्याकडे पाण्याचा दुष्काळ आहे. हा बोल. पाण्याचा दुष्काळ आहे तर आम्ही गैरवापर पाण्याचा करत नाही, आणि त्याच्यासाठी आम्ही गावात दौंडी दिली. कसली? हा, की पाण्याचा गैरवापर करायचा नाही. आणि आया बहिणीला, गडी माणसाला आम्ही सोपा मार्ग शोधला. कोणता? कारण आमचा माणूस असा आहे, वाघाच्या तोंडात हात घाली पण हुंड्याला हात लावत नाही. म्हणजे म्हणजे काय? आणि मग आम्ही 9-10 ट्रॅक्टरा नदीला नेली आणि होडलं गोट घेऊन आलं आणि बोळून बोळाला गोट टाकलंय गोल असं गोट. जर कोणाला संडास लागली 2 गोट उचलायचं, संडासला जायचा, संडास करायची आणि 2 गोट पाठीमागा फिरवलं का चाल. हे काय संस्कार देते माणसांना, लोकांना ह्या परिसरामध्ये अशी शिकवतेस? आज सरकारने काय कायदा केला तुला माहिती आहे? सरकारने काय कायदा केला तुला माहिती आहे हा, का? काय? घरोघरी गावोगावी संडास बाथरूम बांधावं आणि अशा आया बहिणी उघड्यावर बसू नये म्हणून बाथरूम मध्ये, संडास मध्ये बसावं, आणि हे कायदा काढलंय आणि तू लोकांना हे शिकवतेस? पाणी नाही ना आम्हाकडे. भावाचा मागच्या महिन्यात हा, पाणी नाही. तसं नाही, तसं नाही. हा. माझ्या बायकोला इथं कशाला बनवलं हे विचारतो मी. तुझी बायको कुठं गेली ती? हा बोलाव तिला. ये ए लक्ष्मी, काय सांगत हा नवरास का आला तुझा आलाय गवसत येता? हा गोहल्या तुझा का आला गवसत आलाय? पाहिजे त्याच्याकडे विचारतो मी. का ग? बोला ना. ए, 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 गणू नको, मी पाठीमागात ते का आहे. हा, घाबरायचा नाही. तुम्ही घाबरतेस? आम्ही होडल्या मोडल्या, डोश्या झाले, 2 केस पिकवले, आणि तू काय घाबरत चढ चढ करत? तुम्ही बाजूला था, बाजूला हा. मी तिला विचारतो ना. आम्ही बाजूला हो म्हणजे काय आमचा वास येतो तो. नाही, हा? मी तिला विचारतो काय बोला इथं ना. आली, इथं आली बरं का? इथं आली तर मला विचारलं का? अहो तुम्ही घरी नव्हते.
मी घरी नव्हतो. हो ना, तू इथं आली तेव्हा मी घरी नव्हतो. तुम्ही घरी नव्हते. एवढ्या दिवस मला विचारल्या वगैरे तू कुठे बाहेर पडत नाही. अहो तुम्ही घरी नव्हते, त्यांनी आवाज दिला म्हणून मी घराच्या बाहेर आले. अहो ते मडके घेण्यासाठी मला बोलावलं त्यांनी. अहो मीच होऊन आले नाही त्यांनी. एवढ्या दिवस मला विचारल्याशिवाय वगैरे तू निघास नाही. आणि तू आज येसू दे. आता मावर हात घालतो मावर. सुंदरा बहिणी पाहिलं ना, तुमच्या देखा तरी किती मला मारहाण केलं बाई. बाई आई आया देवा देवा. मी काय करत येतो? काय उडदाचे मिसा भुजाचे गद्दड बारीक बारीक. मशीन दळत आहे पण आरबट नव पाडत आहे. हे भाऊ, भाऊ म्हणजे हे बाबा, भाऊ म्हणजे काय काय बोलतेस बोल. तुला काय सांगायचं? हे या पोरीला फटाफट मारला. मारणार अधिकार माझा काय आहे. समजे तू? अधिकार माझा आहे. बायको माझी आहे ना. असू दे ना. बायको माझी आहे. मी मारणार. तुम्हाला काय करायचं? काय करशील? हा? काय करशील तू तू? बाजूला हो. बाजूला हो तू. तुझा तू बाजूला हो. तुझा अधिकार नाही. काय बाजूला? तू बाजूला हो. काय करस? लाज बीज आहे का नाही तुला? काय करस? गुडघ्याला हात लावतेस. तुला काय? अक्कल आहे का नाही व? काय करस तू? हा? काय करस? लुगडावर केला तर तो सरला का नाही? सरला व हा, आणि तुला माहित नाही ह्या वर केल्याशिवाय महाराष्ट्रावर दबाव पडत नाही. म्हणजे लुगडावर केल्याशिवाय महाराष्ट्रावर दबाव नाही हा. पडत. मी सांगतो भोत्यात काही चावला बिवला. खास तुला बडा आहे. आमच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये तुम्ही मदत घेतात. आणि तू अजून काय करस? हा, बघा. हा. ओय, अरे अखू, आणि मग अधिकार माझा आहे ना. बायको माझी आहे ना. नाही तर नाही एवढा. हा, आणि तू काय कर? ए म्हातारे माझ्या माझे पक्की पक्की व तुझे लुगड्यात पावर पक्की. लुगड्यात पावर आहे. अहो ते काय या हिरे बिरच आहे आम्ही. जोड्या आमच्या बाया भोत्यावाल्या थोड्या यायच्या भोत्यात. पण आता आमची भोत्या कुपाटीला आसोळा गाळत आहे बाई. काही सांगायचं आता. आता निघले साड्या बाड्या आणि काय साऊंड काय गावंड नवा, गावंड, गावंड. आवत आता पोशे मी बेंबीला थुका लावतोय. मी 7 बाबळाची डोशी. आता मी पक्की ठकले. मला हिंडा जात नाही. हे तुमच्या टेजवर मी 4 वेळा नाचून गेलोय. आता मधू बाबांनी सांगला पोशे 7 बाबळाची आमचे याला बुवा कर्ज व ता मोहायचा साठी हात केलाय काय. मधू बाबाला आमचे पोशे आहे त्याला कर्ज व ता मी आलो न काय 7 बाबळा आहोत.